गझल आणि कवितामध्ये काही काय फरक म्हणजे असतो? वृत्तात असतो. अच्छा, तसं. वृत्तात असतो. हा. गझलेचे खूप नियम आहेत. सगळे पाळून लिहेपर्यंतच पुरे वाटव. पण एकदा बसला अंगात की मग हो ना. पण कवितांमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे कवी असतात. तशी तुम्ही स्वतःला कुठले कवी म्हणून सांगणार म्हणजे संबोधणार? मी सगळ्या विषयावर लिहितो, पण जास्त कविता प्रेमाच्या. अरे वा. पण एक पर्सनल विचारू का, म्हणजे म्हणतात खरं आहे का खोटं आहे सांगा, की प्रेमाच्या कविता लिहिण्यासाठी प्रेमभंग झाला पाहिजे असतो, तेव्हा तो म्हणजे व्यक्ती कवी किंवा कवी निर्माण होतो, किंवा असं काय असतं का? खरं आहे का? म्हणजे पण तसं असलं की जरा चांगलं येतं. म्हणजे तुमच्या बाबतीत काय मला माहित नाहीये. सगळ्यांच्या बाबतीत असं असतं कवी काहीतरी. प्रेमात पडलंच पण. छान छान छान. मी स्वतःच्या खर्चाने बसलो. हो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दैवत असतं. हो, प्रश्नच नाही. तर त्यांनी तो कुठेतरी गुजरात मध्ये बनवायला दिला. मी ऐकलंय ना. ओके. तो गुजरात मध्ये बनवायला दिला. चौथरा वगैरे बांधून झाल्यावर तेव्हा इंग्रज होते ना. इंग्रज लोकांनी ठरवलं की तिथे कुठल्या तरी एका इंग्रज ऑफिसरचा पुतळा बसवायचा. हो. ते स्वतः गाडी घेऊन गेले गुजरातला. आणि त्या गाडीतून आणणार रात्रीच्या रात्री तो पुतळा तिकडे फिक्स केला. ग्रेट. ग्रेट. तर त्यांची जाहिरात आलेली असते की कवितांची स्पर्धा आहे, पाठव. मी कविता लिहून पाठवली. माझा पहिला नंबर आला. वा वा. मग ते लोक माझ्या मागे लागले की तू मंडळात ये म्हणतात. किती छान. इकडे गेल्यानंतर मग कवितांना खरी सुरुवात. मी एक बोनसाय दिवाणखान्यात ताजा, दारासमोरचा तो वटवृक्ष जुळा भाऊ माझा, निर्दय हातांनी ते मुळं माझी कापत आले. एक्झॅक्टली. कळलं पूजा? निर्दय हातांनी ते मुळं माझी कापत आले, फांद्याही माझ्या हव्या तशा वळवत आले, आकारही माझा तेच ठरवत आले. मृगाच्या सरींनी अंग नाही शहारलं, स्प्रेचं पाणी मात्र अंगावर पडत आलं. उन्हानं कोवळ्या अंग नाही मोहरलं, ट्यूबच्या प्रकाशानं अंग मात्र मढत आलं. मी दूरवर गेलेल्या मुळांनी आवडीचं निवडून खाता नाही आलं, हातांचं बाळसं मात्र अंगावर चढत आलं. शेवटच्या 4 वेळी लक्ष देऊ नये का की याच सुखांवर मग भाळावं लागलं. म्हणजे आणि ते खरंच याच सुखांवर मग भाळावं लागलं, पथ्य फक्त इतकंच पाळावं लागलं, मुळं कापली जाताना विव्हळणं टाळावं लागलं, आणि स्वप्न उंच वाढण्याचं उरातच जाळावं लागलं. ठीक आहे. मी ती कवी बसली. काय सुंदर. मला असं म्हणाला ना, एकतर विथ ड्यू रिस्पेक्ट माहित नाही, पण बोन्साय हा प्रकार काही वेळेला जे करतात तुम्ही क्रूर आहे वगैरे. क्रिकेट नाही, मी व्हॉलीबॉल खेळायचो. ओके. व्हॉलीबॉल मी स्टेट लेवल पर्यंत खेळलो. वाव. रत्नागिरी डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये खेळलो. त्यानंतर इकडे आल्यावर मुंबईच्या खेळलो, ठाण्याच्या खेळलो. ह्याची आहे आपलं कोविड मध्ये काय व्हायचं, कोविडच्या काळात खूप जे म्हणजे नातेवाईक जे काही आहेत ते ज्यांची वय झालेली होती ते गेले. आणि 2-3 वेळा असं झालं की रात्रीच फोन यायचा. हो हो. तर तेव्हा काय व्हायचं, तर पिढी नावाची बदल. पिढी 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 पिढी, एक पिढी 2 पिढी तसे पिढी. रात्री अपरात्री वाजली रिंग की धडधडायला लागतं हल्ली फोन उचलण्याआधीच. तेव्हाच लिहिलेली खरंच खरंच. रात्री अपरात्री वाजली रिंग की धडधडायला लागतं हल्ली फोन उचलण्याआधीच. एक पिढी संपत चालल्याची जाणीव सतत जागी असते म्हणत. तिला मधून कोणी हलकेच खुणावत आहे, मी प्राण कालवून ज्याचा शब्द शब्द हळवा केला, मी प्राण कालवून ज्याचा शब्द शब्द हळवा केला, ते गीत गाऊनी कोणी भलताच कमावत आहे, मन कुठल्या तृष्णे पायी. आणि 1-2 शेर ऐकतो की अवतार घेत कलकीचा
येणार उद्या तो नक्की, अवतार घेत कल्कीचा. येणार उद्या तो नक्की, या एका आशेवर मी जगण्यास धजावत आहे. क्या बात आहे. मी कुठल्या तृष्णे पायी. सुंदर. शेवटचा शिरा छान छान. मस्त. त्यानंतर आम्ही आमच्या घरात भजन करायचो. अच्छा. म्हणजे माझा मेवणा तबला वाजवतो, अवधूत बांदेकर. काय नाव? अवधूत बांदेकर. वा वा. तो तबला वगैरे वाजवतो, पखवाज वाजवतो. दुसरे माझे भाऊजी आहेत, एक विद्याधर शिरसाट, ते गातात. क्या बात आहे. दुसरे भाऊजी आहेत पिळणकर म्हणून, ते पोंगो वगैरे वाजवतात. अरे वा. तर आम्ही असं घरात भजन करायचो. महफिलच. भजन करता करता झालं काय, तेव्हा ते गाणं हे फेमस झालेलं, यमुनेच्या तीरी काल पाहिला घरी. आणि ते आम्ही म्हणायचो आणि मजा यायची. पण त्याला 2च कडवी होते आणि ते फास्ट एवढं गाणं आहे की ते 2 मिनिटात समजा. म्हटलं मी 2 कडवी लिहितो. 2 कडवी लिहिली. त्यातलं एक कडवा काय होतं, यमुनेच्या डोही नाग कालिया, त्रस्त करीतो आर्य गेलिया. कालियाला धरी त्याचे मर्दन करी, कालियाला धरी त्याचे मर्दन करी, त्याच्या उभा राहतो शिरी. कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाज. एक सिरियल साठी टायटल सॉंग लिहिता का म्हणून ते मी लिहिलं होतं. पंखांची सावली नावाची ETV वर एक सिरियल, रवींद्र मंकणी वगैरे होते. वा. ते शॉर्ट करत करत आलं, झालं ते जमलं. ह्यानी गायलं होतं, स्वप्नील बांदोडकर. अरे वा. खूप सुंदर झालेलं ते गाणं. पण ती नशीब वाईट की ती सिरियल लवकर बंद झाली. पण झाली. आठवते ते टायटल थोडंसं? सिरियलचं नाव पंखांची सावली. सावली. आणि त्याचं साधारण स्टोरी अशी होती की रवींद्र मंकणी वडील असतात आणि त्यांची काहीतरी 5 मुलं असतात, 4 का 5. त्या प्रत्येक मुलाचं वडिलांबद्दल मत वेगळं असतं. हो हो. आणि तो प्रत्येक वेळेला त्यांना सेफगार्ड करत असतो, पण त्यांचं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ते काहीतरी वेगळं असतं. अच्छा. रील्स बनवून टाकूया वगैरे असं. खरंच खरंच. तर त्याच्यात आता समजा एक प्यार का नागमा हे गाणं, हो. त्याच्याकडून लिहिलं होतं की सोचा नहीं था मेरा दिल मुझसे ही रूठेगा, वो हाथ कभी आकर इस हाथ से छूटेगा, तकदीर ने जो लिखी वो नज़्म तो गानी है, जिंदगी और कुछ भी नहीं. ते तर ग्रेटच लोक होते. माझे जे मित्र होते ना, सांगा ना आमच्या बरोबर काही मजेदार किस्से. ते मित्र आता इथेच आहेत. तो एक मित्र आहे, त्याने काय केलेलं, सायन्सची परीक्षा होती आमची आणि सायन्सची परीक्षा होती तर प्रयोग चालू होते, प्रयोग करायचा होता, प्रॅक्टिकलची परीक्षा. आणि काहीतरी ऍसिड सांडलेलं त्याचं. तर आता ऍसिड सांडलं तर पैसे मार्क कमी होणार. ऍसिडचे म्हणजे सांडलं म्हणून मार्क कमी होतील. त्याने पटकन काय केलं, रुमालाने पुसलं आणि खिशात ठेवलं. आणि थोड्या वेळाने म्हणतो गरम का लागते खिशात. काढून बघितलं तर खिशाला बोक, पॅन्टला बोक. ट्युशन्स बाहेर वगैरे जे चालू. तर शाळेत रात्री सगळ्यांना बोलवायचे. सगळे विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी सगळे शाळेत येणार, तिकडे अभ्यास करायचा 2 तास. अच्छा. मग तिकडेच झोपायचो आम्ही. सर जायचे घरी, सुपरवायझर वगैरे असायचे. सर गेले की उद्योग आमचे चालूच असायचे. एकदा कोणीतरी आम्हाला सांगितलं की बल्ब असून त्याचा जो होल्डर असतो त्याच्यात 10 पैशाचं कॉईन घातलं की ते पेटतं. काय आम्ही पट्टीवर ठेवलं कॉईन आणि घातलं त्यात. पुऱ्या शाळेची लाईट जळल्या सगळ्या वायर्स. काही करायचं आम्ही. तेव्हा पण तिकडे काय झालं, पहिले सगळे जे राऊंड्स होते ते जिंकत आले आणि शेवटच्या राऊंडला काहीतरी 5 मुली होत्या आणि त्यांना परफॉर्म करायचं होतं.
तर परफॉर्म करायचं तर नाही 10 मुलं 10 मुली होती, तर 10 जणी हा परफॉर्म करतो. मी गाणं म्हटलं नाही, गाणं तिने एकटीनंच म्हटलं, बाकी सगळ्यांनी नाच केले किंवा कोणी ऍक्टिंग करतो. मी गाणं म्हटलं ते रेखाचं एक गाणं कैसी पहेली हो म्हटलं, कॅरिओकेचा ट्रॅक लावला. तिथे जज ती ही होती मलिष्का आहे ना ती. हो माहितीये. हो हो मलिष्का म्हणाली तू रेकॉर्ड लावतोस. नाही मी तुम्हाला नुसतं म्हणून दाखवलं, विदाऊट म्युझिक तिने म्हणून दाखवलं तेव्हा तिला पटलं. क्या बात आहे. वा वा. इन्शुरन्स आणि मेडिक्लेम दोन्ही. मेडिक्लेम हे तर म्हणजे सगळ्यांनी केलंच पाहिजे, कारण माझा स्वतःचाच अनुभव सांगतो. गेल्या 3-4 वर्ष मेडिक्लेम घेऊन झाला, म्हणजे मेडिक्लेम घ्यायला सुरुवात केली तर एक 4-5 वर्ष झाली असते. गेल्या वर्षी माझी बायपास झाली आणि तेव्हा साधारण 7-8 लाख खर्च झाला. तर तो जर मेडिक्लेम नसतं ना तर ते एवढा खर्च एका वेळेला करणं हे आपल्यासारख्या मध्यमवर्गीयाला जमणंच मुश्किल. आपल्या सेव्हिंग मध्ये ती इथून काढतो ती करू. तर करायलाच कुठेही फिरत असत. त्याच्याबद्दल काय सांगू. फायनान्शियली तुम्ही म्हणाल तर तुम्हाला एक काहीतरी फिक्स हे करून ठेवलं पाहिजे, फिक्स इन्कम किंवा आपल्या चरितार्थाची सोय करून ठेवली पाहिजे कुठल्या गोष्टीची, की जे पूर्वी आपण करत नव्हतो. मी सुद्धा केलं नाहीये. मनी मॅनेजमेंट ऑडियन्सला काय सांगेल? म्युच्युअल फंडाचा मला खूप चांगला अनुभव आहे. मला आता जसं आता आपण बोललो बिहाइंड द सीन्स मध्ये पण बोललो की तुमचे आजोबा म्हणजे पेंढारकरजी द बालजी पेंढारकरजी, तुम्ही एवढे कनेक्टेड आहात सगळीकडे आजूबाजू, त्या दृष्टिकोनातून तुम्ही एवढे डाऊन टू अर्थ कसे आहात? तुम्ही मगाशी सांगितलं मला आज कोणी कितीही मोठी व्यक्ती आली तरी मला काही वाटत नाही, कारण घरात मी पाहिलं लहानपणापासून. पण मी तरी सुद्धा कधीतरी आपल्या डोक्यात जातं सक्सेस म्हणा किंवा ते मला काहीतरी असं ते तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. ह्याचं काय राज म्हणजे रहस्य काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे ते जे त्यांचं मोठेपण आहे ते त्यांचं मोठेपण आहे ना. आपण स्वतःच काहीतरी निर्माण करायला पाहिजे.